ठीक आहे. संदीपजी देखील माझ्यासोबत आहेत. आम्ही दोघेही एकत्र परत तुम्हाला जास्त प्रश्न विचारायला लागू नयेत म्हणून दोघेही एकत्र तुम्हाला उत्तर देतोय. सकाळी या भागा परिसरामध्ये मी माझ्या काही डिपार्टमेंटच्या कामानिमित्त आलो होतो. मी स्वतः साहेबांना फोन केला की साहेब जर आपण असाल तर मी चहा प्यायला येतो आणि मी चहा प्यायला म्हणून आलो. राजसाहेबांबरोबर गप्पा मारल्यानंतर काही विषय कळतात, काही मुंबईच्या विकासासंदर्भात चर्चा होते आणि ती काही विकासासंदर्भातली चर्चा झाली. आता त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं पुढे जायचं, काय जायचं याच्या संदर्भातच चर्चा झाली. बाकी कुठची तुमच्या मनामध्ये जी राजकीय चर्चा झाली असेल म्हणून शंका आहे ती कसलीही चर्चा झाली नाही. अतिशय चांगल्या पद्धतीचा चहा प्यालो, खिचडी खाल्ली आणि निघालो. तुमची तिसरी भेट आहे. मुंबई संदर्भात अनेक महत्वाच्या गोष्टी राज ठाकरे यांना भेटल्यानंतर कळतात. मुंबई महानगरपालिकेसाठीची नांदी या निमित्तानं होऊ शकते का? कारण त्यांचे विचार जर आपण घेऊ शकतो तर निश्चितच युती संदर्भात मुंबई महानगरपालिकेबाबत जर चर्चा झाली असती तर मुंबई महानगरपालिकेबाबत चर्चा झाली असं जाहीरपणाने सांगायला काहीच हरकत नाही. मी स्वतः या परिसरातनं जात असताना एक नेते म्हणून मी राजसाहेबांशी बोललो. राजसाहेबांनी सांगितलं चहाला आहे आणि म्हणून सांगितलं की नाश्त्याचा मेनू देखील काय होता. चहा घेतला आणि खिचडी खाल्ली आणि निघालो. सोबत घेण्यासंदर्भात पक्ष किती महायुतीचं काही मानस आहे का? किंवा महायुतीच्या नेत्यांचे मध्यंतरी असं झालं होतं की मंचाध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीत यावं वगैरे. माझी चौथी भेट आहे, तिसरी पण नाही चौथी भेट आहे. पण त्याचं उत्तर पहिलं जे मी दिलेलं आहे तेच उत्तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. आगामी दिवसात काही वेगळे समीकरण एकीकडे त्याचं पण उत्तर तेच आहे. एकत्रित अशी चर्चा आहे, त्यामुळे या अनुषंगाने तुमची भेटीमध्ये यावर काही चर्चा होते का? नाही, त्याचं पण उत्तर तेच आहे ना. मग इतर विषयांमध्ये राजकारणात आधीच ऑलरेडी खिचडी झालेली आहे. तर तुम्ही देखील या ठिकाणी खिचडी खायला घेतलेला आहे. त्या खिचडीतून काही नवनिर्माण होण्याची शक्यता वाटते का तुम्हाला? एक लक्षात ठेवा, राजकीय खिचडी हा प्रश्न फारच मोठा आहे, तो वेगळा आहे. परंतु आज खरी खिचडी खायला मी आलो होतो, त्याच्यामुळं बाकीच्या राजकीय खिचडीची चर्चा करायची काही आवश्यकताच नाही. म्हणून सुरुवातीलाच मी सांगितलं, संदीपजी देखील सांगतील की कुठची राजकीय चर्चा करण्यासाठी मी इथं आलोच नाही. उलट साहेबांना देखील, राजसाहेबांना देखील वेळ होता थोडा. या परिसरातनं मी चाललो होतो, त्यांना भेटण्यासाठी आलो, त्यांची भेट घेतली आणि आता निघालो. इतर विषयांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात अराजकीय बैठका आता सुरू झाल्यात का असं मला वाटतं? नाही, मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडचे देखील संबंध असतात. फक्त एखाद्याची भेट झाली म्हणजे उद्या संदीपजी आणि मी चालताना जरी भेटलो तरी आम्ही युती संदर्भात भेटलो अशी चर्चा होते, हे चुकीचं आहे. मला असं वाटतं की आपल्याला देखील मला विनंती करायची आहे की काही भेटींकडे हे आपण देखील अराजकीय बघितलं पाहिजे आणि आजची भेट ही अराजकीय होती. आता मी इथनं एकनाथ शिंदे साहेबांना भेटायला जाणार आहे, मुक्तागिरीवर जाणार आहे. तुम्ही परत असं ग्रह करून घेणार की आता मी इथं जे काय बोललोय राजसाहेबांबरोबर ते मी आता मेसेज घेऊन मुक्तागिरीला शिंदे साहेबांकडे चाललेलो आहे. असं काही झालेलं नाही. या परिसरामध्ये होतो, साहेबांची वेळ घेतली, आलो, चहा घेतला आणि निघालो. इतर विषयांमध्ये तुम्ही असं म्हटलं की इतर विषय झालेले आहेत. इतर विषयांमध्ये ज्या पद्धतीनं भारत पाकिस्तानचा हा युद्धाचा मुद्दा होता, याबाबतीत काही बोललात किंवा राज ठाकरे त्यांचे काही विचार ठेवले याबाबतीत? नक्कीच सगळ्या राजकीय सोडून नक्कीच सगळ्या गोष्टींवर नक्की चर्चा झाली. सगळ्या चर्चा झालेल्या सांगायच्या नसतात. मुद्दा असा आहे की राजकीय गोष्टी आणि अराजकीय गोष्टी, ज्याचा उल्लेख मगाशी तुम्ही केला, आज ज्या सगळ्या गोष्टी झाल्या त्या अराजकीय झाल्या आणि ज्यावेळी खऱ्या अर्थानं राजकीय करायचे असतील आणि राजकीय करण्यासंदर्भामध्ये शिंदेसाहेबांचा निरोप घेऊन किंवा राजसाहेबांचा निरोप घेऊन मी शिंदेसाहेबांकडे जाईल, त्यावेळी अख्खी मोठी प्रेस कॉन्फरन्स मी आणि संदीपजी घेऊन सांगू ना आम्ही. काय म्हणतात पक्षाचा एकही आमदार नाही त्या ठिकाणी चपला काम करतात. काय झालं? चपला जिजवायचं काम या ठिकाणी करत आहेत. उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली आहे. महत्वाच्या नेत्या पक्षामधले त्या मानल्या जात होत्या, त्यांनी राजीनामा दिलेला आहे. काय सांगा? तुमच्या वाटेवर अनेक उभाठाचे नेते, महिला आघाडीच्या नेत्या, युवा सेनेचे नेते हे पक्ष सोडत आहेत. त्याचं आत्मचिंतन उभाठाने केलं पाहिजे, उभाठा शिवसेनेनं केलं पाहिजे. जे आमच्या संपर्कामध्ये येत आहेत ते एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारत आहेत, जे अन्य महायुतीच्या संपर्कामध्ये जात आहेत ते त्यांचं नेतृत्व स्वीकारत आहेत. परंतु उभाठामधनं जास्तीत जास्त फ्लो येण्याचा जो चालू आहे तो माननीय शिंदेसाहेबांकडे सुरू आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये शिंदेसाहेबांच्या कामामुळं, कर्तृत्वामुळं ही सगळी मंडळी आपल्याकडे येत आहेत. माझी आता संदीपजींना विनंती आहे की जे मी सांगितलेलं आहे ते खरं होतं की खोटं होतं त्यांनी सांगावं.
काय काय तेजस्वी घोषाळकर यांच्याशी काही बोलण्यात आलं आहे का? तुम्ही म्हणालात की अनेक नेते तिथून आमच्याकडे येत आहेत, तर घोसाळकर यांच्या संदर्भातली दुःखद घटना एका लौकिकबद्दलची ती मागच्या वर्षी बघायला मिळाली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे सातत्यानं या संदर्भात न्याय देण्याची मागणी करत होत्या. मी याच्याबद्दल एकच सांगतो, मला त्या कोणाच्या संपर्कामध्ये आहेत, कुठच्या पक्षामध्ये जाणार आहेत हे सांगण्यापेक्षा परवा आपल्याला माहीत असेल की अमरावतीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे शिवसेनेचे आमदार संजय बंड होते, त्यांच्या पत्नींनी प्रवेश केला. त्यांनी त्यांची व्यथा हीच सांगितली की एखादा आमदार या दुनियेतून निघून गेल्यानंतर त्याच्या कुटुंबाला जे पाठबळ द्यावं लागतं ते दुर्दैवानं आम्हाला मिळालं नाही. मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, त्यावेळी माझ्याबरोबर साथीला कोण आलं नाही, म्हणून मी एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारते असं त्यांनी सांगितलेलं. आणि तीच परिस्थिती प्रत्येकावर आहे. मला असं वाटतं की त्याच्यावर आपण नंतर बोलू. आताची जी भेट झाली त्याचा पुरावा संदीपजी या ठिकाणी आहे, ते आता आपल्याशी बोलतील. साहेब, तुमच्या या भेटीवर विरोधक आता टीका करू लागलेले आहेत. विजय वडेट्टीवार म्हणतात की युती होणार नाही तरी चपला झिजवण्याचं काम सुरू आहे. मला असं वाटतं की संपलेल्या पक्षाच्या नेत्यांना उत्तर द्यावं असं मला वाटत नाही. त्यांनी स्वतःच्या पक्षवाढीसाठी पहिला वेळ द्यावा, स्वतःचा पक्ष वाढवावा. प्रदेशाध्यक्षपदाच्या मला असं वाटतं की ते देखील रेसमध्ये होते, त्यांना ते पद मिळू शकलं नाहीत म्हणून ते डिप्रेशनमध्ये आहेत आणि म्हणून अशा पद्धतीने ते बोलतात. विजय वडेट्टीवार अतिशय माझ्या जवळचे मित्र आहेत, त्यांनी देखील आता योग्य मार्ग स्वीकारावा ही देखील त्यांना मला विनंती करायची आहे. पूरे देश को संबोधित किया, साफ साफ कहा कि ट्रेड और टॉक एक साथ नहीं हो सकता, पानी खून एक साथ नहीं बह सकता है. इस पूरे प्रधानमंत्री ने तीसरी चुनौती पाकिस्तान को दी है और भारत को संबोधित किया है. क्या कहेंगे क्या राय? माननीय देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब ने जो 4-5 दिन भारत और पाकिस्तान के बीच युद्धजन्य परिस्थिति थी उसके बारे में बयान दिया है. अपने सैनिकों ने कैसा आक्रमण किया था, उन्होंने कैसा सबक सिखाया पाकिस्तान को, वो भी उन्होंने विशद किया है. इसलिए नरेंद्र मोदी साहब ने डिफेंस के बारे में जो कुछ कहा है उसके ऊपर मैं मंत्री करके बयानबाजी करना ये उचित नहीं है. तो अच्छी बात है ना. अभी आगे जाके अगर दहशतवाद होगा तो उसको युद्ध ही समझा जाएगा. ये जो इशारा दिया है वो काफी है. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के पीछे पूरा देश खड़ा है, लेकिन कई मत मतांतर भी है युद्ध को लेकर. छात्रों से मिले, उन्होंने युद्ध के बारे में अलग बात कही. फिर सुनो, ये इसके बारे में कुछ भी चर्चा नहीं हुई. इसके बारे में देश के माजी डिफेंस मिनिस्टर शरद पवार साहब ने जो बयान दिया है उसकी तरफ मैं ध्यान आपका देता हूं, क्योंकि उन्होंने कहा कि इसके बारे में ऐसा पब्लिक में आके बात करना अच्छी बात नहीं है. ये कॉन्फिडेंशियल बात रहती है. अगर कुछ बोलना चाहिए तो मैं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब के साथ बात करूंगा. ये जो है वही लेके हम सबको चलना चाहिए. डिफेंस के बारे में ऐसा खुला बात करना अच्छी बात है. आज आप मिलकर आए हैं, आपकी मुलाकात हुई है, क्या आने वाले स्थानीय निकाय के चुनाव इसके पीछे मैंने मेरी भूमिका क्लियर की है. मैं इस इलाके में था, मैंने खुद राज साहब को फोन लगाया, मैंने उनको विनती की कि मैं चाय पे आऊं क्या, तो उन्होंने मेरे को बुलाया, मैं चाय पे आ गया, खिचड़ी खा के